भाऊ, अजित पवार साहेबांना सुरक्षेचा थेट देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे, काय सांगाल? शेवटी जनतेचा सेवक असतो. या अशा प्रकारच्या धमक्या सातत्याने येत राहतात आणि या असल्या पोकळ धमक्यांना घाबरून जाऊन किंवा त्याची चिंता करत बसण्यापेक्षा जनतेचा सन्मान करणे आणि जनतेशी संवाद करणे हा दौरा आमचा चालू राहील. आणि आज कुठल्या तरी एक संघटनेने जीवे मारण्याची धमकी जरी दिलेली असली तरी आमची संवाद यात्रा, सन्मान यात्रा ही बंद राहणार नाही.